आता आपल्या बदलापूरमध्ये जर आपण पाहिलं मॅडम, तर बदलापूरमध्ये जर आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचं सध्या आपण म्हणतो नाम एका प्रकारे तेवढी ताकद नाही की जेवढी या तिन्ही महायुतीच्या पक्षांकडे. म्हणजे जर आपण पाहिलं की शिंदेगड म्हणा, शिवसेना म्हणा किंवा भाजप म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा, म्हणजे अजित पवारचा जो गट येतो, हे तिन्ही प्रमुख पक्ष आहेत बदलापूर शहरातले. आणि या तिन्ही प्रमुख पक्षांचे नेतृत्व सुद्धा बदलापूरमध्ये मराठीच आहेत. परंतु हा जो एवढा विषय घडला आणि या विषयासंदर्भात काँग्रेसची भूमिका पूर्णतः वेगळी आहे. काँग्रेसने या भूमिकेला विरोध केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या भूमिका अजून पूर्णपणे स्पष्ट नाहीये. परंतु ठाकरे गटातले म्हणजे तुम्ही ज्या तुमचा पक्ष मनसे यांनी संघटित भूमिका बजावली. परंतु बदलापूरमध्ये ते चित्र दिसून का नाही येते? म्हणजे मनसेनं तुमचं एकत्रितपणे हे जे राजकीय सत्तेवर बसले बदलापूर शहरामध्ये ह्यांच्या विरुद्ध तुम्ही आतापर्यंत वाचा करा पुढे. तुम्हाला आता भरपूरचा असं आमच्यापर्यंत हे आलंय की बाबा एक भीती पोटी कदाचित काही पक्ष पुढे येत नाहीये. तर अशा काही गोष्टी तुम्हाला वाटतात का? नाही, असं तर म्हणता येणार नाही भीतीपोटी. आणि जर का भीतीपोटी असेल तर त्या लोकांनी राजकारणातच उतरू नये, मुळात माझा पहिला मुद्दा आहे. कारण का राजकारणी अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला स्पष्ट वक्तेपणा हा ठेवावाच लागतो. आणि जर का तुम्ही क्लीन चिट असाल तर तुम्ही स्पष्टपणे बोलूच शकता. हा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं जर का तुम्ही घाबरत असाल तर तुम्ही राजकारण करू नका आणि राजकारणात येऊ नका. आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत ते एकत्रितरित्या सगळ्यांनी घेणं हे महत्वाचंच आहे. कारण का मराठीने महाराष्ट्राला खूप काही दिले, महाराष्ट्राने देशाला खूप काही दिलेली गोष्ट आहे. म्हणजे खूप मोठे मोठे रत्न दिलेले आहेत, जसे महाराज दिलेले आहेत. महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यामुळे सगळ्या गोष्टी सफल झाल्या. आज म्हणजे मला असं बोलायचंय, मराठी विरुद्ध अमराठी जेव्हा परप्रांतीय लोक बोलतात की मी मराठी बोलणार नाही, हे करणार नाही, तर आज तुम्ही ज्या संविधानावर तुम्ही चाललेला आहात, ज्या संविधानावर तुम्ही जगताय, ती व्यक्ती सुद्धा मराठी होती. जिने संविधान लिहिलं ती व्यक्ती सुद्धा या महाराष्ट्रातल्याच मातीत जन्माला आलेली होती आणि ती व्यक्ती सुद्धा मराठी होती आणि ती व्यक्ती त्या स्टेजला जाऊन पोहोचली. मग तुम्हाला मराठीविषयी एवढा द्वेष का? काही विघ्न संतुष्ट लोकांचा द्वेष का? त्याच्यामध्ये कसं आहे, आता भाषेची सक्ती फक्त आपल्या राज्यात नसून तर तामिळनाडूमध्ये भाषेची सक्ती केली जाते, कर्नाटकामध्ये भाषेची सक्ती आहे. परंतु आज जर आपण पाहिलं, आज मराठी विरुद्धच फक्त सगळे उत्तर जे आपल्या उत्तर भारतात जे काही राज्य आहेत त्यांनी फक्त मराठी विरुद्धच का उठाव केलाय? महाराष्ट्रात कसं झालंय माहितीये, सत्ता स्थापन करण्यासाठी खूप काही गोष्टींचे एक एक मुद्दे घेतले जात आहेत. तर आता मुद्दा घेतलाय मराठीचा. तर हा मुद्दा योग्य नाहीये. कारण का तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत असाल तर ते योग्य नाही. आणि मराठी सारख्या एक म्हणजे म्हणतात ना, सगळ्यांच्या अभिमानाचा विषय आहे तो, सगळ्यांच्या अस्मितेचा जिव्हाळ्याची ती भाषा आहे. तर त्याचं तुम्ही असं राजकारण करू नका. आणि प्रत्येक स्टेटमध्ये त्या स्टेटची लँग्वेज ही कंपल्सरी करणं खरंच गरजेचंच आहे. कारण का ती त्या स्टेटची एक म्हणतात ना मातृभूमी, माय भाषा आहे, मातृभाषा आहे. त्यामुळे ती मायबोली त्यांना येणं गरजेचंच आहे. तर मग महाराष्ट्रात मराठी महत्वाची असेल तर त्याच्यावरून एवढा वाद पेटण्याची गरजच नाहीये आणि येणं गरजेचंच आहे मराठी. आता तुम्ही एक मराठी व्यक्ती असल्या कारणानुसार त्याचबरोबर तुम्ही ज्या पक्षात आहात, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातले सुद्धा, तर तुम्ही तुमच्या मते आता जे तुमचे म्हणजे एका प्रकारे विरोधी पक्ष जे आहेत तुमचे, म्हणजे आता महायुतीमधले पक्ष जे आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या विषयात? तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कशा प्रकारे या गोष्टीला हे केलं पाहिजे? मी तर एकच संदेश देईल, इथे पक्ष वगैरे काहीच पाहू नका. हा मुद्दा आहे संपूर्ण मराठी जनतेचा आणि मराठी माणसाचा. त्यामुळे आज आपण पक्ष करत राहिलो ना तर उद्या आपण कुठेतरी संपणार आहोत आणि सगळेच संपणार आहोत. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे समस्त बदलापूरकरांना, आणि पूर्ण महाराष्ट्रभराची तर इच्छा आहेच, पण समस्त बदलापूरकरांना माझ्यातर्फे हे असेल की प्रत्येक पक्षाने या मराठीचा मुद्दा घेऊन आपली मराठी कशी जतन करता येईल हे करणं खरंच गरजेचं आहे. कारण का आज जर का मराठी संपली तर उद्या आपणही संपणारच आहोत. नाही, आता ह्याच्यामध्ये आता तुम्ही एवढं सगळं जे काय बोललात, परंतु तुमच्या पक्षाकडून स्थानिक लेवलला जर आपण पाहिलं, बदलापूर लेवलला अजून या विषयासंदर्भात काही कशा प्रकारचे अजून काही स्टेटमेंट आलं नाही, किंवा तुमच्या जे मित्र पक्ष आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे ह्यांनी सुद्धा काही स्टेटमेंट अजूनपर्यंत दिले नाही. राहिला प्रमुखाचा प्रश्न असा याच्यातून निर्माण होतो की आता मनसे सुद्धा जे बदलापूरमध्ये आहेत, पण मनसेनं तुमचं असं एकत्रित कोणतं एक आंदोलन किंवा मोर्चा किंवा कोणती सभा आम्हाला बदलापूरकरांना पाहायला मिळेल का? कसं आहे, पाहिलं तर मिळेल ही गोष्ट म्हणजे पुढची आहे. ऍक्च्युली जसे वरून आदेश येतील, म्हणजे उद्धव साहेबांचे आणि राजसाहेबांचे जसे आदेश येतील त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी पुढे जातील. तर पक्षाच्या आदेशानुसार ते आंदोलन म्हणा किंवा सगळ्या गोष्टी म्हणा, जसं महाविकास आघाडी एकत्र असते तसे एकत्र. महाविकास आघाडीमधले पक्ष तुमच्यासोबत या विचारावरती सहमत आहेत का?
सहमत असायला ऍक्च्युली मला असं बोलायचंय की प्रत्येक मराठी माणूस या गोष्टीसाठी सहमत असणं गरजेचंच आहे, याच्यात कोणताच दुजेभाव नसावा. आणि मी तरी समजा इतर कोणत्या पक्षाने जरी मराठीचं हे केलं तरीही मी त्यांचं समर्थन करेन. का तर मराठी जपणं गरजेचं आहे. इथे आपण मराठी आहोत हा महत्वाचा मुद्दा आहे. नाही, पण आता बदलापूरचं पण आपण जसं पाहिलं, आता प्रामुख्याने आपण बदलापूर संदर्भातच सध्या बोलूयात. आता बदलापूरमध्ये जर आपण पाहिलं ना, तर आता ज्या प्रकारे मुंबईमध्ये हळूहळू करून परप्रांतीची टक्केवारी वाढत गेली ना, आज जर आपण पाहिलं तर 70% मराठी माणूस होता स्वतंत्र जेव्हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर. आज मराठी माणूस फक्त 22%वरती आलाय मुंबईमध्ये. त्याचप्रमाणे बदलापूर शहरामध्ये टक्केवारी कुठे हळूहळू करून परप्रांतीची टक्केवारी वाढत चालली. तर आज बदलापूरची अवस्था मुंबईसारखी उद्या होऊ नये यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? बदलापूरची अवस्था मुंबईसारखी होऊ नये यासाठी मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने उठणं गरजेचं आहे. उठून ह्या ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या कुठेतरी आळा घालणं खरंच गरजेचं आहे. याच गोष्टीसाठी मला बोलायचंय, जसं आपण आज पुढे आलेलो आहोत, हा मुद्दा जसा घेतलेला आहे तसं प्रत्येकाने या गोष्टीसाठी आपला पाठिंबा द्या. प्रत्येकाने पेटून उठा. कारण का एखादी जर का चुकीची गोष्ट असेल तर ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने पुरेपूर प्रयत्न करणे गरजेचं आहे. कारण का ही छोटीशी गोष्ट उद्या जाऊन खूप मोठी होणार आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्याच अस्तित्वाला ठेच पोचणार आहे. आज आपण ज्याप्रमाणे मुंबईमध्ये पाहिलं असेल तर मुंबईमध्ये जे उत्तर भारतीय विकास सेना नावाची एक संघटना चालू जाते, त्यांचे जे काही आपण पाहिलं असेल त्यांचा जो अध्यक्ष आहे त्यांनी अशी स्टेटमेंट दिली की मुंबईची लोकसंख्या 2-2.5 कोटीची जेवढी आहे तर त्याच्यामध्ये 1 कोटीपर्यंतची लोकसंख्या फक्त उत्तर भारतीयांची आहे. तर उत्तर भारतीयाने जर विचार केला तर महापौर हा उत्तर भारतीय बसू शकतो मुंबईचा. तुम्हाला उद्या अशाच प्रकारची बोली आपल्या बदलावमध्ये सुद्धा होईल का नाही याचं आपण सांगू शकत नाही. याच्याबद्दल तुमची प्रामुख्याने तयारी काय? प्रामुख्याने मला असं बोलायचंय की याच्यासाठी जास्तीत जास्त मराठी माणसाने एकत्र येण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अशी की जेवढी तुम्हाला कामं करता येईल, आता निवडणुका जवळ येत आहेत, तुम्हाला जर का इच्छा असेल किंवा तुम्हाला निवडणुका लढवायच्या असतील तर जास्तीत जास्त मराठी माणसांनी या गोष्टीत उतरणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जर का परप्रांतीय इथे येऊन आपला महापौर किंवा आपल्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कोणताच मराठी माणूस खपवून घेणार नाही. पण का राजकीय पक्षांमार्फत असं तर राजकीय पक्षाचं पाठबळ शिवाय ते बोलत नसतं. हा, राजकीय पक्षाचं पाठबळ आहे म्हणूनच ते एवढे मुद्दा पेटवतात. तर अशा राजकीय पक्षांना सुद्धा तुम्ही मराठी माणसाने धडा शिकवा. आणि तुम्हाला असं वाटतं का की आता या मुद्द्यानंतर आता बदलापूर मधल्या जे सत्तेमध्ये असणारे राजकीय पक्ष होते ते म्हणजे शिवसेना शिंदे गट असो किंवा अजित पवारांचा गट असो किंवा भाजप असो, ह्यांच्या विरोधात मराठी माणूस उतरेल असं आपल्याला बदलामध्ये वाटतं का? मला तरी असं वाटतं की जे काही चालू आहे सगळा मराठी माणूस किंवा इतरही जनता बघतेय की काय सध्याची परिस्थिती काय आहे. आज नोकऱ्या नाही आहेत, आज खूप सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, आज शैक्षणिक दृष्ट्या बघायला गेलं तर खूप त्रासदायक होत आहे सगळं. त्यामुळे यावेळी निवडणुकीत जेव्हा मतदान होताना हे योग्यरित्याच मतदान होईल. कारण का माणूस हा वैतागलेला आहे. आज मराठी माणूस ह्या मराठीच्या मुद्द्याचा विचार करेल का मतदान करता? हो, मराठीच्या मुद्द्याचा विचार करेलच. का करेल? याच्यासाठी करेल कारण का मराठी ही संपुष्टात येत चाललेली आहे हे प्रत्येक मराठी माणसाला माहिती पडलेलं आहे. आणि कुठेतरी मराठीवर अन्याय होतोय हे प्रत्येक मराठी माणसाला समजलेलं आहे. आणि इतर समाजाची जी खरंच संतुष्ट माणसं आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना 2 पाठ आहेत, एक वेगळं संतुष्ट, तशी खरंच इतर समाजाची सुद्धा जी संतुष्ट माणसं आहेत त्यांनाही हा विचार पडलेला आहे की अरे मराठीत आपण इथे राहतोय तर ह्या भाषेला आपण महत्व देणं गरजेचं आहे. तर ती जनता सुद्धा ह्या निवडणुकीत योग्य तोच न्याय देईल. नक्कीच. तर आपण हा विषय खूप चांगल्या पद्धतीने इथे मांडला ना, आपल्या पक्षाची भूमिका, आपली वैयक्तिक भूमिका पण आपण इथे मांडली. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. आता आपल्या पक्षामार्फत येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा विषय जो आहे मराठीचा विषय हा आपण त्याचप्रमाणे तेवढ ठेवणार आहात का नवीन विषयामध्ये आपण करून किंवा हा विषय प्रामुख्याने आपण निवडणुकीमध्ये लोकांसमोर आणणार आहात का ह्याला आपण साईडलाईन करणार आहात? नाही, हा मुद्दा आपला तेवट ठेवणं गरजेचंच आहे. कारण का मराठी आपण जर का कुठेतरी विसरलो तर ती भाषा संपेल आणि ते होऊ नये म्हणून हा मुद्दा कायम माझ्या मार्फत तरी मी तो पूर्णपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न ठेवीन. आणि माझे जे इतर समाजातली जी म्हणजे माझे शेजारी झाले किंवा माझे जेवढे मित्रमैत्रिणी आहेत किंवा माझा जेवढा म्हणजे जे फॅमिली कनेक्टेड लोक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा मराठीचा मुद्दा मी पोहोचवण्याचा तितकाच प्रयत्न करते आणि तो मी अविरतपणे चालूच ठेवेन. नक्की. धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण बदलावकरांसमोर विषय मांडला आणि तुम्ही बारकाईने सुद्धा काय प्रामुख्याच्या गोष्टी पण आपण सुद्धा इथं मांडल्या. तर बदलावकरांना माझी हीच कळकळीची विनंती आहे की आम्ही
हे जे आपण सुरुवात यासाठी आपण केली की बदलापूरकरांना कुठे ना कुठेतरी याची जाणीव झाली पाहिजे की आज आपल्या भाषेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठतोय, एक द्वेषाची भावना आपल्या भाषेबद्दल तयार होतीये, परंतु आपण प्रेमाने सुरुवात केली पाहिजे, आपण प्रेमाने आपण राहिलो पाहिजे. मराठी भाषिकांनी कोणालाच इथे म्हणतो ना आपण हे केलं नाही की आपण की तुम्ही मराठी बोललीच पाहिजे. आमची अपेक्षा हीच आहे मराठी माणसांची की तुम्ही त्याचा स्वीकार करा, त्याला तुम्ही हे द्या, एक सन्मान द्या, या भाषेचा सन्मान, त्या भाषेला अभिजात भाषा आपली मराठी भाषा, ह्याला आपण सन्मान दिला पाहिजे आणि मराठी भाषा ही व्यवहारात आपण उतरवली पाहिजे. तुम्हाला आम्ही काय पूर्ण हे मराठी शिकायला बोलत नाही, परंतु आमची माफक अपेक्षा हीच आहे आमच्या सर्वांची की तुम्ही थोडकी बडकी का होईना पण मराठी शिकायला आपण सुरुवात करा आणि जेणेकरून या राज्यामध्ये मराठी भाषिकांना जे व्यवहारात उतरतील त्यांना ती व्यवहार करायला सोपं होईल. आणि प्रामुख्याने आता तुमचं शेवटचं मॅडम एक मराठी माणसांना बदलावचा काय संदेश द्या, आपण याच्यानंतर आपण क्लोज करू. मला मराठी माणसांना एवढाच संदेश द्यायचा आहे की बाबांनो आता तरी सुधरा, कारण का मराठी ही पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे, येत चाललेली आहे आणि तिला संपवण्याचा आणि मराठी माणसाला संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न होत चाललेला आहे. तर माझी एकच इच्छा आहे की इथे कोणत्याही प्रकारचे हेवेदावे ठेवू नका, कोणत्याही प्रकारचे राजकीय हेतू, राजकीय द्वेष बाळगू नका. इथे प्रत्येक मराठी माणसाने एकत्र या, कारण का आपल्या बदलापूर हे खरंच म्हणजे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इथे बाबासाहेबांचे सुद्धा पदस्पर्श लाभलेले आहे, ऐतिहासिक वारसा लाभलेला बदलापूर शहर आहे. आणि या व्यक्तींनी आपल्याला, आपल्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. आज पहिली महिला शिक्षिका जी झालेल्या आहेत, ज्यांच्यामुळे आम्ही आज इथे बसायची आमची म्हणतात ना एक मी तर म्हणेन एक अवकात आमची त्यांच्यामुळे झालेली आहे. तर प्रत्येकाने ह्या सगळ्या व्यक्ती ह्या मराठी मातीतच जन्मलेल्या होत्या आणि मराठीतूनच शिकून पुढे गेलेल्या होत्या. तर मला समस्त माझ्या बदलापूरकरांना एकच विनंती आहे माझी की इथे कोणत्याच प्रकारचे हेवेदावे, कोणत्याच प्रकारचे द्वेष, कोणत्याच प्रकारचे राजकीय हेतू बाळगू नका आणि इथे फक्त आणि फक्त मराठी जपण्याचा प्रयत्न करा आणि संघटित व्हा आणि पुढे जा. कारण का मराठी असणं ही खरंच खूप गरजेची आहे, कारण का मराठीला एक ऐतिहासिक दर्जा आहे. मराठी भाषा म्हणजे संस्कृती आहे आपली आणि आपली संस्कृती जपणं ही खरंच आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नक्कीच मॅडम. तर आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करेल की हा व्हिडिओ जितकं आपल्याला जमेल तेवढं आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपण शेअर करा आणि आपल्या बदलापूर आपण पाहा. याच्यानंतर आपले नवीन अतिथी असतील त्यांच्यासोबत आपण या विषया संदर्भात बोलू. आपण त्यासाठी आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून आपली जी काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया आपण कमेंट मार्फत आम्हाला नक्कीच कळवा एवढीच अपेक्षा करतो. जय महाराष्ट्र.